कोणतंही वाटण न करता ना कांदा टमाटा वापरता इतकी छान टेस्टी अशी खमंग गवारीची सुकी भाजी केलेली आहे। त्यासाठी गवारीच्या शेंगा निवडून घ्यायच्या, शेंगदाणे, लसूण आणि मिरची हे तीनच साहित्य घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट करायचा, लसूण मिरचीचा कूट असं वेगवेगळं करून घ्यायचं। इकडे बघू शकता मस्तपैकी असा कूट झालेला आहे। पॅनमध्ये तेलामध्ये थोडे जिरे आणि लसूण मिरचीचा कूट टाकून परतून घ्यायचं। त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मग मिक्स करून घ्यायचं। हे सगळं मिक्स झाल्यावर की आपण या जे निवडून घेतलेल्या शेंगा गवारीच्या त्या सगळ्या टाकायच्या, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मिक्स करून घ्यायचं। अगदी थोडं थेंबर पाणी टाकून वाफेवर हे शेंगाची भाजी तयार होती। इतकी छान टेस्टी चवदार भाजी लागते ना, कुठलाही कुटाणा नाही ना, वाटण करायचं ना, कांदा टमाटर वापरायचं। खूप मस्त टेस्टी भाजी बनते टिफिनसाठी, रात्रीच्या जेवणासाठी। नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की